नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण कशाप्रकारे महा ऑनलाईनच्या आयडीवरून आपण आपली डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे महा ऑनलाईनच्या साईटवरती. इथं आल्यानंतर आपल्याला इथं डाव्या साईडला हे काही ऑप्शन्स दिले आहेत. तर इथं आपल्याला या लाईनीला खाली किंवा वर स्क्रोल करून आपल्या इथं शोधायचे महसुली विभागाअंतर्गत दिले जाणाऱ्या सेवा. तर इथं आपल्याला हे 2 ऑप्शन्स मिळून जाणार. तर इथून आपल्याला या खालच्यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी शोधायचे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर या ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपल्याला हे आपली डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. पण आपल्याला इथं हे आपली डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी हे डॉक्युमेंट्स न लागता आणखी आपल्याला इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते मी आपल्या इथं समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला आपल्या इथं संपूर्ण पाहायचे आणि आपल्याला जर आपली भाषा इंग्लिशमध्ये जर करायची असेल तर इथे वरतीच आपल्याला इंग्लिशचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथून आपली भाषा इंग्लिश किंवा मराठी हे पण करू शकता. हे डॉक्युमेंट्स इथं चेक केल्यानंतर आपल्या इथं खाली हा कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजपासून आपल्याला आपली ही माहिती देण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण हे माहिती आपल्या आधार कार्डवरून देता का? देत असाल तर आपल्याला त्या येसवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं देऊन त्याला व्हेरीफाय करायचं आहे. मग इथं आपली काय इन्फॉर्मेशन आहे आपल्या आधार कार्डनुसार येऊन जाणार आणि आपण जर आपली इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार नसाल देत तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली डिटेल द्यायची आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये. नाव दिल्यानंतर तोच नाव आपल्याला इथं आपल्या मराठीमध्ये द्यायचे आहे. मराठीमध्ये नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं तोच नाव मराठीमध्ये द्यायचं आहे. मराठीमध्ये नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपली जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं द्यायचं आहे. जन्मतारीख दिल्यानंतर आपली जेवढी वय असेल ते वय आपल्या या जन्मतारीखनुसार इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला जो जेंडर असेल मेल फिमेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा ऑक्युपेशनचा ऑप्शन दिला आहे. तर आपण जो काम करत असाल तो ऑक्युपेशन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आपण जर इथं कोणता काम न करता काही शिक्षण घेत असाल, आपण स्टुडंट असाल तर इथं आपल्याला स्टुडंटचा पण ऑप्शन दिला आहे. तर इथून हा स्टुडंटवाला ऑप्शन पण सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला ईमेल आयडीचा ऑप्शन दिला आहे. तर हे ईमेल आयडीचे ऑप्शन तर मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर आपली जी नॅशनॅलिटी असेल ते नॅशनॅलिटी इथे येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे. मग इथं आपल्याला विचारलं आहे की आपण ज्यांची हे डोमिसाईल सर्टिफिकेट काढता ते मायनर आहेत का, 18 वर्षाखालील आहेत का? असतील तर आपल्याला त्या येसवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर ते आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, सन आहे की डॉटर आहे तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि इथं खाली आपल्याला त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. इथं पण आपल्याला आपल्या आधार कार्डवरून इन्फॉर्मेशन देता का म्हणून विचारलं आहे. देत असाल तर आपल्याला त्या येसवरती क्लिक करायचे आणि नसाल देत तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपण ज्यांची हे डोमिसाईल सर्टिफिकेट काढत असाल त्यांचं नाव, त्यांची जन्मतारीख आणि इथं त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. ते मायनर असतील तर 18 वर्षाखालील लहान असतील तर आणि जर ते 18 वर्षाखालील नसतील तर इथं आपल्याला या बेनिफिशरीवाल्या ऑप्शनवरती इथं नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरीमध्ये इथं सेल्फवाला ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. मग आपल्याला इथून आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका दिल्यानंतर आपलं जे गावाचं नाव असेल तो गावाचं नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं बेनिफिशरी डिटेल्समध्ये इथं आपलं नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा मोबाईल नंबरबद्दल विचारला तर आपण आपला मोबाईल नंबर इथं देत असाल तर देऊ शकता, याला सोडू पण शकता कारण वरती आपण इथं आपला मोबाईल नंबर दिला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण जो वरती इथं आपला ॲड्रेस दिला होता तोच आपला जन्माचा ॲड्रेस आहे का, बर्थ ॲड्रेस आहे का? असेल तर आपल्याला त्या येसवरती क्लिक करायचं आहे आणि जर नसेल तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे बर्थ ॲड्रेस डिटेल देण्याचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर जिथं कुठं आपला जन्म झाला असेल तो संपूर्ण ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या एज्युकेशनची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपला जो एज्युकेशन झाला असेल तो एज्युकेशन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला हे काही ऑप्शन्स दिले आहे ग्रॅज्युएशन, HSC, SSC. तर आपला जो एज्युकेशन झाला असेल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्या एज्युकेशनचा जो बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी असेल तो आपल्याला इथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्या वर्षाला आपला हा एज्युकेशन चालू झाला असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचा आहे आणि ज्या वर्षाला आपला हा एज्युकेशन खतम झाला असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर
आपल्या या स्कूल कॉलेजचा जो नाव असेल, जो ॲड्रेस असेल तो संपूर्ण आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला या ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली याप्रमाणे हा ॲड होऊन जाणार आणि मग इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण इथं कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये मायग्रेशन केलं आहे का? केले असेल तर आपल्याला ते या येसवरती क्लिक करायचं आहे. येसवरती जर क्लिक केले तर आपल्यासमोर याप्रमाणे हे काही आपल्या मायग्रेशनची डिटेल्स देण्यासाठी ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपण जो आपला मायग्रेशन केला असेल त्याचे आपल्या इथं डिटेल्स द्यायचे आणि जर आपण इथं कोणता मायग्रेशन नसाल केले तर इथं आपल्याला फक्त नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला ॲग्रीमेंट दिला आहे. तर इथं आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे. तर ही इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या त्या आय एक्सेप्टवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपल्या इथं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्याला या पेजवरती आपल्या इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आपल्याला इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी हे फक्त इथं 4च ऑप्शन दिलेलं आहे. पण आपल्या इथं खूप सारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता आपल्या इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर आपल्याला या सर्व डॉक्युमेंट्सला इथं 4 PDF बनवायचे आहे. एका PDF आपल्याला इथं 2 ते 3 डॉक्युमेंट्स ठेवायचे आणि या PDFचा साईज आपल्याला इथं 75 KB ते 500 KBच्या आतमध्ये ठेवायचे आहे. आपल्याला इथं ऑप्शन 1मध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये इथं खाली जे डॉक्युमेंट्सचे ऑप्शन दिले आहे त्या ऑप्शनमधून कोणत्या पण एका बॉक्सवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे सिलेक्टचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या सिलेक्टवरती क्लिक करून या अपलोड फाईलवरती क्लिक करायचे. अपलोड फाईलवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे चूज फाईलचे ऑप्शन येऊन जाणार. तर या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपला कोणता पण एक डॉक्युमेंट्स इथं अपलोड करू शकता. याचप्रमाणे इथं खाली दिलेल्या बाकीच्या या 3ही ऑप्शनमध्ये आपल्याला एक आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला सबमिटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपले हे डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपली फोटोग्राफ अपलोड करायचे. आपण इथं 2 प्रकारे आपली फोटोग्राफ देऊ शकता. एक तर लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ. तर आपण जर आपला लाईव्ह फोटोग्राफ देत असाल तर आपल्या इथं आपल्या कॅमेऱ्याच्या समोर यायचं आणि आपल्याला कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. मग कॅप्चर केलेले फोटो आपली या कॅप्चर पिक्चरमध्ये येऊन जाणार. तर या फोटोला आपल्याला इथं थोडासा ॲडजस्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉप अप्लायवरती क्लिक करायचं आहे. मग आपली फोटोग्राफ इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला या फोटोग्राफला अपलोड करायचे आहे. आणि आपण जर आपली हे पासपोर्ट साईजची फोटोग्राफ अपलोड करत असाल तर आपल्याला इथं अपलोड फोटोवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपली फोटोग्राफ कोणत्या साईजमध्ये, कोणत्या केबीमध्ये, कोणत्या DPIमध्ये आपल्या इथं अपलोड करायचे आहे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर या इन्फॉर्मेशननुसार आपल्या इथं आपली फोटोग्राफ बनवायची आहे. फोटोग्राफ बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला अटॅच फाईलमध्ये चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आपण हे आपली फोटोग्राफ जिथं कुठं ठेवलं असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपली फोटोग्राफ थोडासा ॲडजस्ट करायचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपली फोटोग्राफ ॲडजस्ट करायची आहे. ॲडजस्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला क्रॉप अप्लायचे ऑप्शन दिलं आहे. तर आपल्या इथे क्रॉप अँड अप्लायवरती क्लिक करायचं आहे. मग इथं याप्रमाणे आपले फोटोग्राफी येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथे अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे. मग आपली फोटोग्राफ इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे फेस डिटेक्टेडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फोटो सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे सिलेक्ट पेमेंट मोडचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला पेमेंटसाठी 3 ऑप्शन दिलेलं आहे. एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. तर आपण इथं ज्याप्रमाणे पेमेंट करसाल तो ऑप्शन सिलेक्ट करून आपल्या त्या पे नाववरती क्लिक करायचं आणि आपण जर आपल्या VLE अकाउंटनेच आपला पेमेंट करसाल तर इथं आपल्याला VLE अकाउंटवरती क्लिक करून पे नाववरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे कन्फर्म पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपली काय सर्व्हिस इन्फॉर्मेशन आणि आपल्याला या डोमेसियल सर्टिफिकेटसाठी किती चार्जेस लागतात त्याची हे इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर हे इन्फॉर्मेशन संपूर्ण चेक करून आपल्या इथं खाली आपल्याला आपल्या VLE अकाउंटचा पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्या त्या कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपण केलेल्या पेमेंटची इथं पेमेंट रिसिप्ट इथं येऊन जाणार. आपल्याला जर पेमेंट रिसिप्टची प्रिंट काढायची असेल तर इथं खालीच आपल्याला प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं क्लिक करून आपल्या या पेमेंट रिसिप्टची प्रिंट काढू शकता. त्याच्यानंतर आपल्या इथं
कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपण जो आत्ता आपली डोमिशियलचा फॉर्म फिलअप केला त्याची टोकन येऊन जाणार. तर आपल्याला याची पण प्रिंट काढायची असेल तर इथं वरतीच आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिला तर आपण इथे या प्रिंटवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप मोबाईल पीसीमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या महा ऑनलाईनच्या आयडीवरून आपल्या डोमिशियल सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता आणि हे डोमिशियल आपली इथं एखादी हप्त्यामध्ये इथं निघून जाणार, अप्रूव्ह होऊन जाणार. तर मित्रांनो, आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.